पहिल्यांदा बीड जिल्हा आहे. हो, अशा पद्धतीने तुम्ही त्यांचं स्वागत करणार आहेत आणि त्या विकासाच्या दृष्टिकोनातून आज हा प्रकल्प महत्वाचा आहे. असे आणखी कुठल्या प्रकल्पाच्या संदर्भात ते मागणी करतायत आणि नेमका त्या दिवसाचा प्रोग्राम कसा असणार? नाही मागणी अजून एक हे पहा, आज मुख्यमंत्री पहिल्यांदा आमच्या इथे येत आहे. ही अतिशय आनंदाची म्हणजे परमोच्च आनंदाचा क्षण आहे आमच्या दृष्टीनं. आणि स्वागत जे आहे ते आता आम्ही कसं करणार आहे ते परवा दिवशी मीडियावाले तुम्ही बघा ना. आम्ही आणि स्वागत कसं करतो काय करतो यापेक्षा तुम्ही बघा ना, इथं 65,000 खुर्ची टाकली जवळपास. तरी बी आमचं मत असं आहे की ती भरून आणखी सुद्धा लोक उभे राहतील अशा प्रकारचं प्लॅनिंग आम्ही या ठिकाणी केलंय. आणि याबरोबर पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी 2 तालुक्यासाठी 3.5 TMC पाणी नवीन आम्हाला मागायचंय. म्हणजे त्या 2 तालुक्याला तेवढं पाणी आलं की माझा मतदारसंघ हा सुजलाम सुफलाम होतो आणि माझ्या मतदारसंघातील मायबाप जनता ही मला दुआ देईल यासाठी मी हा प्रयत्न करतो. माननीय विखे पाटील साहेब आहेत, आम्ही प्रयत्न करतोय. अजित दादा हे पालकमंत्री आहेत आमचे आणि त्यांनी सुरुवातीला या प्रकल्पाची सुरुवात सुद्धा ते जलसंपदा मंत्री असताना पासून झालेली आहे. तर अजित दादांनाही विनंती केलेली आहे. विखे पाटील येतो म्हणले ना. आमचे जावई आहेत राम शिंदे साहेब, माझ्या मतदारसंघातील त्यांच्या सौभाग्यवती आमच्या मतदारसंघातले आहे. त्यामुळे जावई राज्याच्या सर्वोच्च पदावर व वरिष्ठ सभागृहाच्या सर्वोच्च पदावर मला वाटतं एवढी तरुण व्यक्ती या पदावर जाण्याची ही पहिली वेळ आहे. त्यांचंही आम्हाला सत्कार करायचा आहे, स्वागत करायचं आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित राहतील तसं प्रयत्न आम्ही केलाय. आता पत्रिकेवर तर जिल्ह्यातले 2 मंत्री बी आहेत, परंतु आमदारांच्या पुरतच आम्ही, मंत्र्यांच्या एवढे आमचे काही कॅपॅसिटी नाही. परंतु जिल्ह्यातले आमदार, काही इतर कार्यकर्ते आणि शेजारचे सुद्धा संग्राम जगताप आमदार साहेब, मोनिकाताई